आपण पाहतोय की सीना नदीच्या पुरामुळे जे आहे ते सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालंय। आपण सध्या करमाळा तालुक्यातील खडकी या गावामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या मकाच्या शेतामध्ये जे आहे ते सीना नदीच्या पुरामुळे अजूनही देखील पाणी साठलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास काही भागामध्ये गुडघाभर पाणी असून यामध्ये जे पूर्णपणे मका शेत जे आहे ते पाण्यामध्ये गेलेले चित्र पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की पाण्याचा प्रवाह इतका प्रमाणात होता की जे पूर्णपणे जे हे मकाचं पीक आहे ते पीक जे आहे ते पूर्णपणे झोपल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपल्याबरोबर हे शेतकरी जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। काय सांगाल या सीना नदीच्या पुरामुळे असेल, अतिवृष्टी असेल, या आपल्या भागामध्ये पाणी आलं होतं, या पूर्णपणे हे मका क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं की पीक हे आडवं झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। किती एकर मका होती, किती नुकसान आहे? या ठिकाणी पाण्यामुळं आता 2 एकर मका अगदी तोंडात आलेला घास हे आता या पुराच्या पाण्याने काढून घेतलेला आहे। 2 एकर मका पूर्णपणे पाण्यात गेलेले आहे। आता या ठिकाणी पण आपण पाहू शकता की पूर्णपणे नुकसान झालेले हे देखील पाहू शकता की एक 8 ते 10 दिवसात ही मका निघणार होती, परंतु या पुराच्या पाण्यामुळे सगळं नुकसान झालेलं आहे। 2 एकर मका पूर्ण पाण्याने गेली, कारण की आपण ज्या ठिकाणी उभा राहिलोय त्या ठिकाणी कमीत कमी 15 ते 20 फूट पाणी होतं। बरं, काय 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 पिकं होते? या ठिकाणी मका होती, तुम्ही बघू शकता, आणि इथून पुढे बघितलं तर 16 ते 17 एकर ऊस आहे पूर्ण पाण्यात गेलेला आहे त्याला, कारण की आता पूर्ण ते वाहडं बिडं ते तुटून गेलेलं आहे, कारण की वाहडं जर तुटलेलं असेल तर तिथनं पुढं त्याची वाहड होऊ शकत नाही, आणि ऑलरेडी त्याचं जर पाहिलं तर आता गुडघे इतकं पाणी, त्यामुळे झोपलेलं असल्यामुळे ते पूर्णपणे सोडून जाणार आहे। सरकारकडे काय मागणी असणार आहे? सरकारला एकच विनंती की त्यांनी आम्हाला ऊसाच्या संदर्भात जर मागणी करायची असेल तर 2 लाख रुपये एकर अशा प्रकारची भरपाई द्यावी, आणि मकाचा जर विचार केला तर या 2 एकराची 1 लाख रुपये द्यावेत अशी मागणी। एकराला ऊसाच्या संदर्भात जर बोललं तर 2 लाख रुपये, आणि या ठिकाणी पाहिलं तर इकडनं ह्या क्षेत्रातनं सुद्धा भरपूर पाणी गेलेलं आहे। पुढं जर बघितलं तर लिंबुनीचे 300 ते 400 झाडं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले, त्या पण शेतकऱ्यांना सगळ्यांना भरपाई मिळावी अशी आमची विनंती। नक्कीच या ठिकाणी पाहतोय की आपण या सीना नदीच्या पुरामुळे जे आहे ते या ठिकाणी जे आपण पाहू शकतो की 2 एकर मका हे पूर्णपणे भुईसपाट झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। तसेच ऊसाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या शेतकऱ्याकडून जे आहे ते या मका पिकासाठी देखील मोठ्या प्रमाणाची नुकसान भरपाई मिळावी, तसेच ऊसाच्या पिकाला एकरी 2 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांमधून केली जाते आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।